तर नमस्कार, जय महाराष्ट्र भावांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण गर्ल्स एडिटिंग एकदम जबरदस्त असा करलेला आहे. व्हिडिओ तुम्ही बघितलाच आहे. कसा वाटला व्हिडिओ काय नाही तुम्हाला नक्की आता कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि जरी तुम्हाला आजचा जे की व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करून टाका. आणि कुणी आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच तुम्ही तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. कारण तुमचा भाऊ म्हणजे या चॅनलवरती अशाच प्रकारे एकदम जबरदस्त रील्स एडिटिंग शिकवत असते आणि ते पण तुमच्या मराठी भाषेमधून. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे का आपण यूज केलेलं मटेरियल आहे ते सर्व जे की मटेरियलची लिंक आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. पण त्या मटेरियलला एक पासवर्ड आहे आणि ते पासवर्ड तुम्हाला या व्हिडिओमध्ये कुठं पण दिसू शकतो आणि एका स्टेपमध्ये आहे कुठं पण दिसू शकतो. त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला कुठेही नाही स्किप करता शेवटपर्यंत बघत राहायचं आहे. आणि फ्रीमध्ये मटेरियल पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. तिथं आपण सगळे जे की डेली मटेरियल अपलोड करत असतो आणि त्याचा पासवर्ड पण सांगत असतो व्हिडिओचा डायरेक्ट काय विषय. तर चला लगेच आपण आजचा व्हिडिओ कसा एडिट करायचा समजून घेऊया. सर्वात आधी ॲडोशन इथून ओपन करायचं आहे. जे का मी बिटमार्क दिले असेल ते इथून ओपन करून घ्यायचं आहे. बिटमार्कमध्ये मी याच्यात एक ग्रुप ॲड करून दिलेला आहे. या ग्रुपला पण एडिट करायचं कसं काय सांगणार आहे आणि सगळं जे काय करायचं सगळं जे स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. फक्त तुम्ही काय करायचे या व्हिडिओला कोणतीही नाही स्टेप तुम्ही मिस करता, सगळ्या स्टेप फॉलो करायचे आहेत. तर सर्वात आधी काय करायचे, काय ग्रुप आहे त्या ग्रुपवरती क्लिक करायचे. एडिट ग्रुपमध्ये जायचं. एडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर येतो तुम्हाला 3 4 5 लेअर आहेत म्हणजे ग्रुप आहेत. आता याचे 5 ग्रुप एडिट करून घ्यायचे आहे आणि ते शेवटीला 2 ग्रुप एक्स्ट्रा येतील. या 2 ग्रुपला आपल्याला एडिट करायचं नाही. तसं फक्त येतले बाकीचे येते मग ग्रुप आपल्याला एडिट करून घ्यायचे आहे. म्हणजे नळ जिथं आहे आणि नळच्या खालती ते ग्रुप आहे ते ग्रुपला एडिट करून घ्यायचं आहे. सर्वात आधी काय करायचं, ग्रुप 1वरती क्लिक करायचं. पहिल्या ग्रुपवरती क्लिक करायचं. एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. येथे जे की फोटो आहे ते हे फोटो इथून डिलीट मारायचं आहे. परत सेशनवरती क्लिक करायचं. मीडियामध्ये जायचं आहे. इथून तुम्हाला ज्या फोटोवरती व्हिडिओ करायचे असतील म्हणजे जे फोटो असतील तुमच्याकडे ते फोटो ॲड करायचा. वर 3 लाईनवर क्लिक करायचं आहे. फुल कॅप्शन एरिया करायचं आहे. आता काय करायचं आहे, जे का आता आपण फोटो ॲड केलेला आहे जे का वरची लेअर आहे तिथपर्यंत यायचं आहे आणि जे फोटो आता आपण ॲड केलेला आहे त्या फोटोला तिथपर्यंत वाढून घ्यायचं आहे आणि जे का वरची लेअर आहे त्या लेअरच्या खालती घेऊन यायचं आहे. तर अशा प्रकारे बघू शकता आपला इथेशी फोटो ॲड झालेला आहे. तर अशाच प्रकारे आता इथले बाकीचे ग्रुप आहे ते तुम्ही एडिट करून घ्यायचे आहेत. ग्रुपमध्ये जायचं आहे, फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. आणि ग्रुप 5 इथं दिसत असेल ग्रुप मार्क्स 5 ते ग्रुप एडिट करून घ्यायचं आहे. आणि शेवटीला इथं 2 ग्रुप एक्स्ट्रा येतील. या ग्रुपला एडिट करायचं नाही, लक्षात राहू द्या. मग ते बाकीचे ग्रुप सगळे एडिट करून घ्या. आणि काही ग्रुप असे खुजे लांब होतील तर त्या ग्रुपला काय करायचं, इथं शेवटीला यायचं आहे. जे ग्रुप आपले तुमचे खुजे होतील त्या ग्रुपला इथपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे, काही विषय नाही. तर असं एवढं काम केल्यानंतर आता इकडले ग्रुपचे तुमचे एडिट झालेले आहेत. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि बरोबर आपल्याला 8.14 GB यायचं आहे. परत सेशनवरती क्लिक करायचे. मीडियामध्ये जायचं आहे. जे फोटो तुमच्याकडे असतील म्हणजे व्हिडिओ करायचे असेल ते फोटो आता येऊन ॲड करून घ्यायचे आहे. फुल कॅप्शन एरिया करून पुढच्या बिटला जाऊन एक्स्ट्रा पार्ट कट मारून घ्यायचं आहे. तर आता अशा प्रकारे काय करायचं आहे, जे की बाकीचे फोटो असतील तुमचे ते सर्व जे की फोटो येथून ॲड करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे एकदम हे सोपी स्टेप आहे. दररोजचे एडिटर म्हणलं तर तुम्हाला फोटो ॲड करणं माहीतच असेल. अशा प्रकारे फोटो ॲड करून फुल कॅप्शन एरिया करून घ्यायचं आहे फोटोला. जितके पण आपले फोटो याच्यात मी यूज केले आहे ते सर्व जे की फोटो दिलेले आहेत किंवा तुम्ही तुमचे पण फोटो येथे यूज करू शकता. तर मी काय करतो मित्रांनो, सर्वात आधी जे का बाकीचे ग्रुप आहेत म्हणजे जे फोटो आहेत आपले सगळे मी ॲड करून घेतो. इथं बघू शकता खूप सारे फोटो आहेत. सर्व फोटो ॲड करून घेतो आणि त्याच्या पुढे तुम्हाला काय करायचं आहे ते सांगतो. तर मित्रांनो बघू शकता आपण जे की शेवटपर्यंत आता फोटो ॲड करून घेतलेले आहेत. तुम्ही पण काय करायचे, तुम्ही तुमचे फोटो जे की यूज करायचे असतील ते ॲड करून घ्यायचे आहेत. आता फोटो शेवटपर्यंत ॲड केल्यानंतर काय करायचं, इथून बॅक यायचं आहे आपल्याला. इथून बॅक आल्यानंतर जे का मी शेकीबीट दिला असेल ते इथून ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर जे का पहिल्या फोटोचा इफेक्ट आहे ते आपल्याला कॉपी करायचा आहे. त्याआधी आपण दुसऱ्या फोटोचा इफेक्ट कॉपी करू. सगळ्यात आधी दुसऱ्या फोटोचा इफेक्ट इथून कॉपी करून घ्या. पहिल्या फोटोचा इफेक्ट राहू द्या. दुसऱ्या फोटोचा इफेक्ट इथून कॉपी केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे. पुन्हा एकदा बीटमार्कला ओपन करून घ्यायचं आहे. तर आता काय करायचं आहे, जे काय म्हणजे आपण बीटमार्कला ओपन केल्यानंतर जे का पहिला ग्रुप आहे ते ग्रुप सोडून द्यायचा आहे. बरोबर आपल्याला 8.14च्या बिटला यायचं आहे. 8.14च्या बिटला आल्यानंतर जिथून आपण फुल कॅप्शन एरिया फोटो ॲड केले होते तर त्यातल्या जे का पहिला फोटो आहे त्या पहिल्या फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट मारायचा आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, एक फोटो मधात आपल्याला सोडून द्यायचा आहे आणि जे काय त्याचा पुढचा फोटो येईल त्याला पण आपण हा इफेक्ट पेस्ट मारायचा आहे. आणि डबल काय करायचं आहे, मधात एक मधात सोडून द्यायचा आहे फोटो आणि त्याच्या पुढच्या फोटोला डबल हे इफेक्ट पेस्ट करायचं आहे. त्यानंतर डबल एक मधात फोटो सोडून द्यायचा आहे आणि ते काय ज्याच्या पुढचे जे काही फोटो येईल त्याला डबल आपण हा इफेक्ट पेस्ट मारायचं आहे. त्यानंतर डबल मधात एक फोटो सोडून द्यायचा आहे आणि डबल त्याच्या पुढचा जे का फोटो येईल त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. आता ही स्टेप तुम्हाला समजलीच असेल. एक फोटो सोडून हा इफेक्ट अप्लाय मारायचा आहे. म्हणजे एका फोटोला दिलं का एक फोटो मधात सोडून द्यायचा आहे, डबल त्याच्या पुढच्या फोटोला द्यायचा आहे. आता या फोटोला दिला, हे सोडून दिला, याच्या पुढच्या फोटोला आपण हा इफेक्ट देऊन घ्यायचा आहे. आणि याला दिला का आता काय करायचं आहे, आता एक मधात डबल सोडून द्यायचा आहे आणि डबल त्याच्या जे का पुढचा फोटो आहे त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे. आता ही स्टेप तुम्हाला समजली असेल. एक फोटो सोडून हा इफेक्ट तुम्ही पेस्ट करून घ्यायचा आहे शेवटपर्यंत. तर आपण शेवटपर्यंत हा इफेक्ट पेस्ट करून घेऊ. तर एक फोटो राहिला याला देऊन घेऊ.
तर अशा प्रकारे बघू शकता आता आपण शेवटपर्यंत हा इफेक्ट पेस्ट मारलेला आहे. आता त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि शेकीपीठला ओपन करून घ्यायचं आहे. शेकीपीठला ओपन केल्यानंतर काय करायचं, जे का पहिल्या फोटोचा इफेक्ट आहे तिथून कॉपी करून घ्यायचं आहे. दुसऱ्या पहिल्या फोटोचा इफेक्ट इथून कॉपी केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे. पुन्हा एकदा बीट मार्कला ओपन करून घ्यायचं आहे. तर आता काय करायचं आहे आपल्याला, बरोबर 9.13च्या बीटला यायचं आहे. इथून आपण आता जे फोटो सोडले होते आधी, तर ते सर्व फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. समजा या फोटोला आपण आधीचा दिला, याला सोडून द्या आणि याला देऊन घ्या. आणि याला दिलं का डबल एकमध्ये सोडून द्या, याला आपण आधीचा दिलेला आहे आणि त्याच्या पुढचा जे राहिला होता त्याला आपण देऊन घ्यायचा आहे. म्हणजे हे फोटो आता एक सोडून हे पण देऊन घ्या शेवटपर्यंत. आधीचे आपण दिलेले सोडून द्या फोटो आणि जे राहिलेले आहेत त्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्या शेवटपर्यंत. त्यानंतर काय करायचं आहे, हे दिल्यानंतर एवढीच्या स्टार्टिंगला यायचं आहे, पलकच्या सुरुवाती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि एक मी बॉर्डर देईल ते बॉर्डर ॲड करून घ्या. ब्लँडिंगच्या याच्यात जायचं आहे, लायटिंगच्या देऊन स्क्रीनवरती क्लिक करायचं आहे बॉर्डरला आणि या बॉर्डरला काय करायचं आहे, शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. शेवटपर्यंत वाढून घेतल्यानंतर आजचा व्हिडिओ बनवून रेडी होईल आपला. हा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी काय करायचं, सेटिंगच्या बाजूला शेअरचा ऑप्शन दिसून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आणि खालती एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं आहे. तर मित्रांनो, मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते मला नक्की कमेंटमध्ये सांगून जा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे जे काय बाकीचे व्हिडिओ आहेत ते बघत राहा आणि खतरनाक एडिटर तुम्ही पण नक्की शिका. मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.